सतगुरुनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरु चरणकमलेभ्यो नमः। जयांची केलिया स्मरण हो सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण। श्री गुरुंचे ते नमस्कारो वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। हरि ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। हरि ॐ नमो भगवते वासुदेवाय। 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 ॐ नमो भगवते वासुदेवाय।
परत हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव। सद्गुरुनाथ महाराज की जय। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। गोपाल कृष्ण भगवान जय। श्री शुकदेव भगवान की जय। सच्चिदानंद स्वरूप अनंत ब्रह्मांड नायक भगवान गोपाल कृष्णांची परमपवित्र कथा, जी कथा सूतजी महाराज 88,000 शौनकाधिक ऋषींना नैमिष नावाच्या अरण्यामध्ये वर्णन करून सांगत आहेत। जी परमपवित्र मंगल अशा प्रकारची कथा काल सनत कुमारांच्या मुखाने पुन्हा एक वेळेला नारदजी महाराजांनी श्रवण केलेली आहे। जी मंगल आणि परमपवित्र अशा प्रकारची कथा नारदजी महाराजांनी श्रवण केली सनत कुमारांच्या मुखारविंदाने, तीच परमपवित्र कथा जी नारदांनी श्रवण केली आज किंवा कालच्या अस्तमानाला तीच परमपवित्र मंगल कथा, दुरितांचा नाश करणारी कथा, संताश्रय संत चरणाचा आश्रय गुरुचरणाचा आश्रय मिळवून देणारी कथा, उद्धारक किंवा तारक कथा,
कलिमलाचे दोष वक्ता आणि श्रोत्याच्या देहातून बाहेर काढून टाकणारी कथा, भगवंताची कृपा संपादन करून देणारी कथा, या एक कथेने सर्वांगाने कल्याण साधलेलं आहे. काल आपण पाहिलं, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार. काल आपण श्रवण केलं की आपण आपली शुद्धी केली पाहिजे, असं ऐकलं ना काल आपण. देवाच्या कृपेसाठी, संत साधू सद्गुरूच्या ग्रंथाच्या कृपेसाठी आपण आपली शुद्धी साधली पाहिजे. असं काल आपण बऱ्याच वेळ चिंतन केलं त्याचं. कशी करायची हो शुद्धी? तुम्ही घरी गेल्यानंतर विचार केला का दिवसभर ऐकलेल्या कथेचा? करायला पाहिजे. घरी गेल्यानंतर गृहकर्म असतं, मलाही मान्य आहे. मी तर कथेला बसलो तर माझं लक्ष इकडं तिकडं जातं, आवाज कमी जास्त होतो. पण हे सगळं मी तुमच्यासाठीच करतो. बसा ताई, बसा खाली, बसा. कथा चालू झाली की बसून जायचं. बसा, इकडे भरपूर जागा आहे. रस्त्यात फक्त बसू नका, कारण तिकडे भक्त येतात. बसा बसा बसा. जेवढं देवाजवळ येऊन बसता येईल तेवढं बसा. आता सगळेच आपण देवाच्या घरातच आहोत, मंदिरात आहोत ना. देवाचं घर आहे. आपल्याला सगळ्यांना घरं आहेत, परंतु देवाच्या घरी आल्याचं सुख काहीतरी वेगळंच आहे. देवाचं धाम असो, देवाचं घर असो, देवाचं सान्निध्य असो, देवाची वचनं असो, घरी गेल्यानंतर गृहकर्म असतं, मान्य आहे. प्रपंच आहे, आपल्याला देह सांभाळायचा आहे आणि तो परमार्थासाठी सांभाळायचा आहे. पण ज्या वेळेला आपण शांत होऊ, अंथरुणा, आता सगळी उद्योग झालेली आहेत, अंथरुणावरती आता आपल्याला पहुडायचं आहे. बस डोळे बंद करून टाकावे, जगाला धोका द्यावा, त्या जगाला असं वाटावं की हे झोपी गेलेत, आणि आपण चिंतन केलं पाहिजे. शुद्धी साधायची. आता त्याच्यावर आपण जास्त वेळ घेणार नाही आज. फक्त प्रश्न असा आहे की शुद्धी कशी करायची? देह जर मलिन झाला तर आपण पाण्याने नाही, पाण्याने निर्जंतुक करायचं. विज्ञान म्हणतं साबण लावा, असं काहीतरी. हे वेगवेगळी साधनं प्रसाधनं. देहाची शुद्धी पाण्याने होते. स्वच्छता आणि पवित्रता याच्यात खूप मोठा अंतर आहे. मी सतत दृष्टांत देतो. गाईच्या शेणाने जर का आपण घर सारवलं, देवाऱ्यासमोर सारवण केलं, तर गाईच्या शेणावरती बसलो तर आपले कपडे मलिन होतात पण पवित्र राहतात. स्वच्छता ही आरोग्यासाठी आवश्यक आहे आणि पवित्रता परमार्थासाठी आवश्यक असते. म्हणून स्वच्छ राहता राहता पवित्र राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तो देह पवित्र कशाने होतो? पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह,
पुण्यवंत पवित्र तो देह वाणी 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 पुण्यवंत झोवदे अच्युत सर्व काळ झोवदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने करतील दोषी तयाच्या चिंतने करतील दोषी जोवदे अच्युत सर्व काळ जोपदे अच्युत सर्व काळ दयाच्या चिंतने करतील दोषी दयाच्या चिंतने करतील दोषी राशी पातकाच्या जळतील राशी पातकाच्या तयाच्या चिंततील दोषी तयाच्या चिंततील दोषी जळतील पाशी पातकांच्या जळतील राशी पातकांच्या दयाच्या चिंतने जळतील दोषी दयाच्या चिंतने जळतील दोषी तयाच्या चिंतने करतील दोषी. कशी साधायची पवित्रता हे संतांनी ग्रंथांनी शास्त्रकारांनी या सकल गोष्टीचं वर्णन करून ठेवलेलं आहे. आपण फक्त शास्त्र पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, शास्त्र पाहिला पाहिजे. आधुनिक विज्ञान जसं आहे ना तसं सनातन विज्ञान आहे. अनादिकालापासून आहे. हे वैज्ञानिक तरी आदर आहे त्यांचा, नाही असं नाही. आता हे विज्ञानाचीच कमाल आहे. हे सगळं, हे दूरध्वनी, ही सगळी खूप कमाल आहे. हे लाईट आहे, पंखे आहेत. पण तरी सुद्धा आधुनिक विज्ञानाचा अभ्यास 4-5 वर्षात होऊन जातो. बरोबर. ऋषीमुनी साधू संतांनी अनंत जन्माचं तप केलंय महाराज. आणि हे संशोधन केलंय. देह पवित्र असला पाहिजे. एखाद्या वेळी देह अस्वच्छ असला हरकत काही नाही. कपडे लत्ते अस्वच्छ असले तर हरकत नाही, पण पवित्र असले पाहिजे. गाय ती गाय असते महाराज. ती अस्वच्छ आहे का स्वच्छ आहे हे आपण पाहत नाही.
ती गाय आहे. एक मधला मार्ग आहे, स्वच्छता ही ठेवावी पण पवित्रता सांभाळली पाहिजे. आता अगदी आपल्याला मागं जाता येणार नाही की शहरी वातावरणात आपण राहतो. उदरभरणासाठी आपण सगळे पोट भरायला शहरात आलो. नसतं आपल्याला गावं होते, घरं होते, वाडे होते, सगळी शेतीवाडी होती, सगळं होतं, पण आपलं उदरभरण. मग कमीत कमी दिवसातून 2 वेळेला 3 वेळेला तरी आपल्या वास्तूमध्ये, आपल्या घरामध्ये गोमूत्र सिंचन केलं पाहिजे. आता आपल्याला सारवण नाही करायचं, गोमूत्र शिंपण करायचं. साधकांनी काळजी घ्यायला पाहिजे. भजन करणाऱ्या भक्ताकडून जर अपवित्र कृती आणि भजन करणाऱ्या भक्ताकडून जर का अपवित्र वस्तू, व्यक्ती, वस्त्र यांचा स्पर्श झाला तर त्या साधकाला अति बाधा होण्याची शक्यता असते. आपण पवित्र होतोय ना भजन पूजन करून, मग पवित्रता सांभाळली पाहिजे. अन्यथा भजन करणारे भक्त, आता नाही सांगत मी, गोपाल कृष्ण भगवान की जय. बुलेटला भिलास. पवित्रता कशी साधायची? वास्तू पवित्र ठेवला पाहिजे. आता इलाज नाही हो, वास्तूमध्ये टेलिव्हिजन सेट असतात, गाणी चालतात, वगैरे वगैरे काय चालतात. आता ते तर लावल्यानंतर चालत होते, आता तर एका एका व्यक्तीला 1-1, 2-2 मोबाईल आहेत, ते असं चालतं. आपल्याला नक्की काय करायचं आहे? उगा वेळ खर्च करू नका परमार्थासाठी. जे करणे ते करा विचारे. जे करायचं आहे ते अंतःकरणापासून, मनापासून करावं. म्हणजे आपलं धनही वाचतं, आपला वेळही वाचतो, आपलं शरीरही वाचतं आणि सगळं वाचतं. जे करायचं, जे पटलं आपल्या मनाला ते इमानदारीनं करावं आणि सगळं जास्तीत जास्त नियम सांभाळून करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वास्तू पवित्र ठेवावी, देह पवित्र ठेवावा. देह पवित्र ठेवण्यासाठी पवित्र तो देहवानी पुण्यवंत. देह कुणाचा पवित्र असतो? अखंड नाम संकीर्तन. हाताने काम करावं, गृहकर्म ते नाही सोडता येत ना आपल्याला, मग करावं. स्वयंपाक करताना तोंड काय करताय? पुरुष भक्तांनी युक्ती करावी, युक्ती करावी, युक्ती करावी. परमार्थ वाढायचा युक्तीशिवाय वाढत नाही. काहीच करणं सोडायचं नाही, पण मग नामही सोडायचं नाही ना. आपण कंप्लीट म्हणजे पूर्ण एक बंदच करून टाकतो, दुसरं चालू करतो. एक बंद करून दुसरं नाही चालू करायचं, दोन्ही सोबत करा की. कारण भागवत भक्तीमध्ये आता प्रवेश करत आहोत आपण. सोपी झाली म्हणजे काय झाली? साधू महापुरुषांनी श्रीमद भागवतानं भक्ती सोपी केली म्हणजे काय केली? कला शिकवली, युक्ती सांगितली, त्याला सोपी म्हणतात. बाकी सोपी वगैरे काही दुसऱ्या अर्थाने सोपी नाही. ते वास्तूची शुद्धी, शरीराची शुद्धी, पुढच्या क्रमांकावर तर अन्नाची शुद्धी. लक्षात घ्या, आपल्या अवतीभोवती कसंही असू द्या, काही असू द्या, तसं राहू देऊ नये. पण पवित्र नाही करू शकलो आपण तर त्याला काय करायचं?
इतरांवरती तर काही आपली सत्ता नाही ना. आपल्याला आपल्या घरात कसं राहायचं आहे, काही बोलायचं, काही खायचं आपण ठरवू शकतो. शेजाऱ्याने काय करावं हे आपण काय सांगू. घरातल्या व्यक्तीला आपण सांगू शकत नाही. ते म्हणतात तुला जे करायचं ते कर. मी काय म्हणतोय का, मला नको शहाणपणा शिकवू. भागवताला जातात आणि आम्हाला घरी येऊन शहाणपणा हो तुम्ही तुमचं करा. असं असतं ना कधी कधी, प्रेमाने का होईना पण असं असतं. अन्नाची शुद्धी ठेवली पाहिजे. आपण अवतीभोवती शुद्धी करू शकत नसलो जरी तरी आपल्या मुखात पाणी आणि अन्न घेण्याच्या अगोदर जास्तीचं होईल, पण सांगतो मी 1000 वेळेला विचार केला पाहिजे. किती वेळेला? खाऊ का नको, खाऊ का नको, खाऊ का नको, खाऊ का नको. नाही, सफरचंद आहे मान्य आहे, काजू आहे मान्य आहे, बदाम आहे मान्य आहे, गाईचं दूध आहे मान्य आहे, पाणी आहे मान्य आहे, सगळं मान्य आहे. पण घेऊ का नको, खाऊ का नको, पिऊ का नको, विचार केला पाहिजे. कारण अन्न आणि पाण्याने जेवढे बिघडतात तेवढे दुसरं कशाने बिघडत नसतं माणूस. या अन्न आणि पाणी बाहेरून असतं का आतून जातं? आत जातं ना ते. आतमधली अपवित्रता, आत चित्ताची अशुद्धी अन्न आणि पाणी करत असतं. आणि बाहेरची शुद्धी पाण्याने देह शुद्ध होतो. वस्त्र धुतले की वस्त्र शुद्ध होतात, पवित्र होतात. अखंड नाम संकीर्तन जो भक्त करतो त्याचा देह आतून आणि बाहेरून पवित्र असतो, त्याची वाणी पवित्र असते. आणि पवित्र ज्याचा देह असतो त्याच्या देहाला जर आपला स्पर्श झाला तर आपली अपवित्रता जाते. गायीचा देह पवित्र आहे, अग्नी पवित्र आहे. अग्नीला स्पर्श केला पवित्रता जाते, पवित्रता येते. गायीला स्पर्श केला अपवित्रता जाते, पवित्रता येते. आणि नामधारक जो भगवंताचं नाम गातो, जो भगवंताची कायेनं वाचेनं मनाने सेवा करतोय, त्याचाही देह पवित्रच असतो. कशाने पवित्र झाला? त्याला विचारावं स्नान केलं का, आंघोळ केली का? तो म्हणतो नाही, गेली 4 दिवस झाले मी आंघोळ नाही केली, आरोग्य बरं नाही, उठता येत नाही, मी स्नान केलं नाही. पण तरी त्याचा देह पवित्र असतो का? आतमध्ये हरिचिंतन करतोय तो. तुमचा माझा देह अपवित्र होतो, पवित्र करतो आपण. अपवित्र होतो, पवित्र करतो. अपवित्र होतो, पवित्र करतो. अपवित्र होतो, पवित्र करतो. एक उंची, आध्यात्मिक उंचीवरती ज्यावेळेला साधक जाऊन पोहोचतो त्यावेळेला एकदा कायमचा पवित्र होऊन जातो तो, मग कधीच अपवित्र होत नाही. मग कशाची बाधा त्याला होत नाही. कशाने चिंतन चाललंय आपलं? हा तर मी विचारच केला नव्हता. पण व्यासपीठावर बसलं की व्यासपीठाच्या अधीन चाललं जातं माणूस. पवित्रता राखावी. आता हे तर ठीक आहे, पवित्र केलं आपण, आज पवित्र राहावं याचा प्रयत्न केला आपण. पण काम कसा जाईल? क्रोध कसा जाईल? लोभ कसा जाईल? मद कसा जाईल? मत्सर कसा जाईल? कसं जाईल हे सगळं? हे सगळं जातं जिच्या श्रवणानी, वाचनानी, पठनानी. तिला कथा म्हणतात. फक्त कथा ऐकत राहावी. कथा सगळी स्वच्छता करते. आपल्याला असं वाटतं आपण फक्त ऐकतोय. लक्षात घ्या, आपण फक्त ऐकतोय, एवढा भाग मला नाही कळला, काही हरकत नाही. इथं काही समजलं तरी ठीक आहे, नाही समजलं तरी ठीक आहे. आपली स्वच्छता कथा करते असं समजून घ्यावं.
हे मंदिर आता सध्या वॉशिंग मशीन झालंय. आता एवढे पडले ना आपण कपडे, हे कपडे पडले ना, शरीर म्हणजे कपडाच आहे ना. वासांसी जीर्णानी हा कपडाच आहे. चदरिया झिनी रे झिनी म्हणजे कपडाच आहे. संत म्हणतात याला धुवायला पाहिजे, याला स्वच्छ केलं पाहिजे. चदरिया झिनी रे झिनी, 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 चदरिया झिनी रे झिनी. राम राम रस पिनी, चदरिया झिनी रे झिनी, चदरिया झिनी रे झिनी, चदरिया झिनी रे झिनी, चदरिया झिनी रे झिनी. चादर आहे चादर, खोळ. आणि बरं झालं ही खोळ घालून दिली ना देवाने. काढून पाहू नका बरं का, आतमध्ये पाहण्याजोगा कार्यक्रम नाही. येईल आपल्याला उद्या. अजून माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी, हिला धोनिया ना कोणी, हिला धोनिया ना कोणी, हिला धोनिया ना कोणी, हिला धोनिया ना कोणी, हिला धोना ना कोणी, हिला धोना ना कोणी. ही धोतरी हरिश्चंद्राने, ही धोतरी हरिश्चंद्राने, तारामतीने रोहिदासाने, तारामतीने रोहिदासाने. हिला मळवून कारे कोणी, हिला मळवून कारे कोणी, माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी, झाली जुनी, झाली जुनी. माझी गोधडी झाली जुनी. आता हिला धुवून आणा कोणी. आणि कोणी कोणी धुवून आणली, उदाहरणं दिले. ही धोतरी हरिश्चंद्राने, तारामतीने रोहिदासाने, हिला मळवून कारे कोणी. हरिकथा श्रवण ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला आपल्या गोधड्या स्वच्छ, फक्त ऐकायचं काम.
म्हणून कथेचे उपकार आहेत, म्हणून कथा, म्हणून श्रीमद भागवत कथा ऐकायची, याचा अर्थ फार शिकायचा असा नका घेऊ. तो तसा पण आहे. पहिल्या दिवशीची प्रस्तावना पहा. ज्याला बुद्धी जिज्ञासू वृत्ती आहे त्याला कथा शिकवते, पण ज्याला शिकायचं नाही, ज्याला व्हायचं आहे, त्याने फक्त आनंद घ्यायचा कथेमध्ये. बस स्वच्छ होऊ आपण. पण एक काळजी घ्यायची आहे, हिला मळवू नका रे कोणी. कथेच्या बाहेर गेल्यानंतर मलिन होऊ देऊ नका बरं, मग जमलं का. अशी परमपवित्र कथा जी नारदांनी ऐकली, आता सांगायची आहे वेदव्यासजी महाराजांना. वेदव्यासजी महाराज सम्याप्राश नावाच्या आश्रमात आहे. आनंद मिळत नाही. आनंद मिळत नव्हता. जगद्गुरु तुकोबारा यांना सद्गुरूंची कृपा झाली, ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, आत्मज्ञान ब्रह्मविद्या प्राप्त झाली, सद्विद्या प्राप्त झाली, सगळं झालं. 4 मुक्त्या प्राप्त झाल्या. पण तुकोबारा यांच्या लक्षात आलं की मुक्त्या मिळून काय होणार आहे, मुक्ती मिळून काय होणार आहे. म्हणले काय होणार आहे म्हणजे मुक्तीसाठी तर परमार्थ आहे, 84चा फेरा चुकवण्यासाठी तर भक्ती आहे, परमार्थ आहे. मुक्ती तर मिळाली, आनंद मिळत नाही, म्हणून भक्ती मिळायला पाहिजे. लक्षात घ्या, मुक्ती मिळाली त्यावेळेला कळलं भक्ती चांगली आहे. आनंद प्राप्त होण्यासाठी, अर्थात ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही. पण ज्ञानाने जो मोक्ष प्राप्त होतो त्या मोक्षामध्ये सुख मिळत नाही, आनंद मिळत नाही. म्हणून पुन्हा त्या भक्ताला भक्तीकडे यावं लागतं, त्या ज्ञानाला भक्तीकडे यावं लागतं. म्हणून नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. आपण नाही म्हणायचं बरं का असं, नको ब्रह्मज्ञान. भेटलंच कधी? कोणतीही गोष्ट नको त्यावेळेला म्हणायची ज्या वेळेला एक तर समोरचा द्यायला तयार आहे. ठीक आहे, म्हण नको. आपल्याला कोणी द्यायला तयार नाही, आपण म्हणतो मला नको. आणि आपल्याला आपल्या स्वकमाईनं मिळालंही नाही तरी आपण म्हणतो नको ब्रह्मज्ञान. तुला कोण दिलं? आणि नको ब्रह्मज्ञान तुला कधी मिळालंय? तुकोबारायांनी आधी मोक्ष प्राप्त केला, अध्यात्म ज्ञान प्राप्त केलं, त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की यामध्ये आनंद मिळत नाही. आता म्हणतात मला मोक्ष नको, मला हे नको. म्हणजे मिळालंय, मग काय पाहिजे? मला हे नको जे तुम्ही दिलंय, जे मी मिळवलंय, जे गुरुकृपेने प्राप्त झालं, आता हे मला नकोय. मला काय, तुला काय पाहिजे? मला ते पाहिजे, मला तू पाहिजे. म्हणजे अध्यात्म ज्ञान तुला प्राप्त आहे ना? नाही, मला अध्यात्म ज्ञानामध्ये मी देव झालोय, मला देव व्हायचंच नाही. कमाल आहे म्हणले.
मोक्षप्राप्तीसाठी परमार्थ आपल्याला शिकवला जातो, पण मोक्ष ज्या वेळेला प्राप्त होतो त्यावेळेला अवस्था काय असते साधकाची? नको ब्रह्मज्ञान, मी भक्त तू देव ऐसे करी. पहिल्यासारखा होणार आहे तू, तू पहिल्यासारखा हो. म्हणून श्रीमद भागवताची भक्ती, उपनिषद, वेदांत आणि भागवत भक्तीत मूलभूत फरक काय आहे? त्या ज्ञानाचा विचार ज्या वेळेला आपण करतो, अध्यात्म ज्ञानाचा विचार करतो, त्यावेळेला त्यांनी मोक्ष मिळतो ही गोष्ट खरी आहे. अहो, त्या ज्ञानाशिवाय मोक्षच मिळत नाही ही त्याच्याही पेक्षा गोष्ट खरी आहे. पण आनंद मिळत नाही एक, आणि दुसरं त्या मार्गाने चालण्याचं सामर्थ्य सगळ्यांमध्ये नाही, ही दुसरी अडचण. बरं, चालण्याचं सामर्थ्य जरी सगळ्यांमध्ये पाहिलं आपण तरी सुद्धा आनंद मिळणार नाही. मग एक काम करावं ना, भक्तीच्या वाट्यानं चालावं. भक्तीची प्राप्ती होते, भक्तीच्या कृपेनं ज्ञान प्राप्त होतं, आणि भक्तीच्या कृपेनं जे ज्ञान प्राप्त होतं ते ज्ञान असं ज्ञान असतं जे मोक्षही देतं आणि आनंदही देतं. यामध्ये ज्ञान नाही असं नाही, पण यातलं ज्ञान कॅप्सूल मध्ये आहे. कसं येतं, कसं मिळतं, कसं प्राप्त होतं काहीच कळत नाही. वेदव्यासजी महाराजांची समस्या, मला आनंद मिळाला पाहिजे, आणि आनंदाच्या प्राप्तीसाठी नारदांचं आगमन झालं. द्यायचं आहे एकमेकाला. नाम वाटावं, सद्विचार वाटावेत, चांगल्या गोष्टी वाटायला पाहिजे. नारदांनी जी कथा श्रवण केली ती कथा वेदव्यासजी महाराजांना द्यायची आहे. का? आनंद प्राप्तीसाठी तळमळ करत आहेत. भौतिक सुख मिळावं यासाठी तळमळ नाही चालली. आयुष्यभर परमार्थ साधना करायच्या आणि आयुष्यभर देवाकडे जोडीच घेऊन जायचं. केलेला सगळा परमार्थ भाजी भाकरीसाठी, कपड्या लत्त्यासाठी, घरादारासाठी, लेकरा बाळासाठी खर्च करून टाकायचा, आणि असं रुमाल झटकून मरायचं. नाही, परमार्थ आयुष्यभर केला पण भोगामध्ये खर्च करून टाकला ना, भोगाच्या वस्तूत खर्च केला. परमार्थ फार सांभाळायला पाहिजे. एकतर होत नाही. आता आज आपण सगळे कथेला बसलोय, शक्यता आहे का उद्या आपण येऊ? काही अडचण येऊ शकते, पाहुणेच येऊन पोहोचतील, कुणीतरी आजारीच पडेल, काहीतरी संकटच येईल, काही भरोसा नाही उद्या. आज करतोय ना परमार्थ, पण आज आतापासून संध्याकाळपर्यंत जेवढी भक्ती, जेवढी सेवा आपण करू, तेवढी सेवा घरी गेल्यानंतर खर्च नाही करायची. देवा असं होऊ दे, देवा तसं होऊ दे, कशाला होऊ दे, जे व्हायचं ते होऊ दे ना प्रारब्धानी. भक्तानी प्रारब्धानी जे होतंय त्याचं सहर्ष स्वागत करायचं. आपलं पुण्य अजिबात खर्च करायचं नाही. धनाचीच कंजूशी करतात, असं नाही करायचं. काही मंडळी रुपये देत नाही ना कोणाला, नाही बाई, नाही बाई, नाही बाई. पुण्याची कंजूस, फार कंजूस बाबा. तू इतका पुण्यवान आहे पण चुकून सुद्धा म्हणत नाही तुझं चांगलं हो, म्हणत नाही का तुला थोडं पुण्य देतो म्हणत नाही. बरं, लोकाला नका का देईना, स्वतःचंही काही करत नाही. याला खायला नाही तरी देवाला सांगा ना, कपडा लत्ता नाही तरी देवाला सांगा ना, पुण्य खर्चच कर ना. नुसतं गाठोडे बांधले, नुसते गाठोडे बांधले.
जाताना कसा घेऊन जाईल मग? ही एक कलाच आहे ना. आयुष्यभर परमार्थ साधना केली जाते आणि नवे नवे अशा परमार्थासाठीच जास्त भक्ताची संख्या वाढते. आता मागूच नाही का, तो भाग पुढचा आहे, फक्त इतक्या पुरतं इतकं देतोय, कारण इथला भाग नाही, तो विस्तार जास्त होईल. तुम्हाला बरंच काही सांगायचंय ना अजून. पुण्य खर्च करत जाऊ. आता निघाला पुण्य खर्च करत जाऊ नये तर होतं काय माहिती का? परिणाम काय होतो तेवढा सांगतो. मला राहवलं जात नाही म्हणून सांगतो. तुम्हाला आवाज कर्कश येत नाही तिकडे, कारण माझं हे बिघडलेलं आहे गाडी. भानुदास महाराज दरवर्षी वारीला जायचे. एका गावामध्ये मुक्काम असायचा. भानुदास महाराज ओळखीचे आहे का तुमच्या? म्हणजे ऐकलेलं आहे का? भानुदास महाराज नाथ महाराज बाबाचे वंशज, पूर्वीचे कुलपुरुष. भानुदास महाराज दरवर्षी पंढरीला पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी जायचे. दिंडी जात असताना एका गावामध्ये मुक्काम असायचा. भाविक परिवार होता. भानुदास महाराजांचा तिथे निवास राहायचा, मुक्काम राहायचा. दुसऱ्या दिवशीला वारी दिंडी पुढे जायची. वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 4 वर्ष झाले, काही वर्ष होऊन गेले. भानुदास महाराजांच्या काही एक तर साधूचं लक्ष एखाद्या वेळेला जाईल तर एवढं जाईल आणि जाणार नाही तर अजिबातच जाणार नाही. यांच्या घरात काय आहे, खायला आहे का नाही आहे, कपडा लत्ता आहे का नाही, लेकर बाळ आहे, काहीच नाही. भानुदास महाराजांची ही दिंडी, ही वारी एवढ्या वर्ष चालत राहिली. एवढ्या वर्ष भानुदास महाराज त्या घरी मुक्कामाला राहिले, भाजी भाकरी खाल्ली. आणि या वर्षीला काय झालं काहीच कळलं नाही. भानुदास महाराजांनी विचारलं, म्हणले ताई, म्हणले काय, लेकरू बाळ दिसत नाही. तिच्या डोळ्यात पाणी झालं. म्हणजे काही झालं ताई? शाळेत गेलंय का, बाहेर गावी आहे का, मामाच्या गावी गेलंय का, काय झालं? ते म्हणले, बाबा तुम्ही एवढ्या वर्षापासून येत आहात, तुम्ही कधीच हा प्रश्न मला विचारला नाही, आज का विचारला? म्हणजे मला आठवण आली की तुझं बाळ दिसत नाही, तुझं लेकरू कुठं दिसत नाही. म्हणले मला बाळच नाही. काही काळजी करू नको म्हणले, काही काळजी करू नको. माझा पांडुरंग परमात्मा एवढा उदार आहे, असा दाता आहे, बघ पुढच्या वर्षीला वारीला येईल तर तुझ्या मांडीवरती बाळ राहील. बोलले तर खरं. दरवर्षी वारीला जाणारे भानुदास महाराज ज्या वेळेला पंढरी परमात्म्याच्या समोर जायचे दर्शनाला, त्यावेळेला पांडुरंग परमात्म्याची मान अशी. भानुदास महाराजाकडे देव पाहत नव्हते. का पाहत नव्हते? भानुदास महाराजांच्या निष्काम भक्तीचं ऋण एवढं देवाच्या डोक्यावर झालं होतं की देवाची मान खाली वाकत होती. भानुदासा, तुझ्यासारखा निष्ठावान आणि निष्काम भक्त मी पाहिला नाही. तू मला वाकवलंस, तुझ्या समोर मी ताठमान करू शकत नाही. आणि या वर्षीला गेले ना ताईला आशीर्वाद देऊन, या वर्षी गेले ना देव असे जितकं करतात तेव्हा. भानुदास महाराज म्हणले, देवा मी भानुदास आलोय. ते म्हणले मला माहिती आहे. म्हणले पण तुम्ही मान ऋण कधी उतरलं? माझ्या भक्तीचं ऋण तुमच्यावरचं कधी कमी झालं? ते म्हणले ताईला आशीर्वाद देऊन आला ना. कंगाल झाला भानुदासा तू. अर्थात ते परमसंत आहेत, परम साधू आहेत. त्यांच्या बाबतीत जर हा दृष्टांत दिला जातो तर तुमची आमची गती काय? चालता चालता केलेलं पुण्य खर्च करतो आपण, चालता 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 चालता. आणि काही माणसं नाही, 100रातली 95% भक्त
फक्त भोगासाठीच भजन करणारे असतात, ते देवासाठी भजन करायला तयार नसतात. कोण देवाला? गोपाल कृष्ण भगवान. मी पण असं करणार नाही, तुम्ही पण असं करू नका. भागवत भक्त आहोत ना आपण, मग शुद्ध भक्ती, शुद्ध परमार्थ केला पाहिजे. जे मिळायचं ते मिळेल, जे नाही मिळायचं ते मिळणार नाही. जब बिन बोले तो बोल के क्या मांगे, जब बिन बोले मिलता तो बोल के क्या मांगे. जब बिन बोले मिलता तो बोल के क्या मांगे, जब बिन बोले मिलता तो बोल के क्या मांगे. जब बिन बोले तो बोल के क्या मांगे, जब बिन बोले विद्वान. बिन बोले तो बोल के क्या मांगे, धन दौलत क्या मांगे, मुस्कान ये दी तुमने. धन दौलत क्या मांगे, मुस्कान ये दी तुमने. धन दौलत क्या मांगे, मुस्कान ये दी तुमने. हमें प्रभु प्रेमियों की पहचान ये दी तुमने. हमें प्रभु प्रेमियों की पहचान ये दी तुमने. किस्मत को बनाते हो, किस्मत क्या मांगे, जब बिन बोले मिलता तो बोल कि क्या मांगे, जब बिन बोले मिलता तो बोल के क्या मांगे. काय? जब बिन बोले मिलता. हां, पण हा सिद्धांत मी मागं ठेवला होता, पण घेईल मी. मला आठवण करा. सकाम आणि निष्काम भक्तीचे वर्म लक्षात घेतले पाहिजे.
जब बिन बोले मन का, जब बिन बोले मिलता मिलता तो बोल के क्या क्या मांगे। मागे. न मागता जर मिळतं तर मागायचं कशासाठी. इथला मुख्य भाग नाही बरं का हा चिंतनाचा, पण चालता चालता केलेलं पुण्य आपण सांभाळलं पाहिजे, सांभाळता आलं पाहिजे. मोह ममतेच्या अधीन होऊन आपलं पुण्य खर्च करत जाऊ नये. वेदव्यासजी महाराजांना नारदजी महाराजांनी कथेचं वर्णन करून सांगितलं आनंद प्राप्त होण्यासाठी. आनंद, सुख कशाला म्हणतात. जे दुःखानंतर येतं त्याला सुख म्हणतात आणि सुखानंतर येतं त्याला दुःख म्हणतात. आनंद कशाला म्हणतात. जो एकदा आला की कधीच जात नाही, फारकत नाहीच. म्हणून आध्यात्मिक या ग्रंथामध्ये आनंद, परमानंद, भजनानंद, आनंद हा भक्तीच्या माध्यमातून जो आनंद प्राप्त होतो, हा आनंद, त्या आनंदाचं स्वरूप काय आहे. जो आनंद नित्य आहे, निरामय, आणि परमार्थ आणि भक्ती त्या आनंदाच्या प्राप्तीसाठी केलेली साधना आहे. कोणी जर विचारलं कशासाठी भागवत, कशासाठी कथा, कशासाठी कीर्तन, कोणी जर सकाम भक्त बसला असेल कथेला, हरकत काही नाही बरं का. त्याला जे पाहिजे ते कथा किंवा त्याला जे पाहिजे ते देव, गुरु, साधू, संत देतात. रिकाम्या हाताने कोणाला पाठवत नाही. पण घ्यायचं काय हा ज्याचा त्याचा विचार आहे. हेही घेता येतं, तेही घेता येतं, हेही मागता येतं, तेही मागता येतं. काय चाललं. परंतु परमार्थ कशासाठी करतात असं जर विचारलं तर सरळ सांगायचं आनंदासाठी. बस आनंद. देवाच्या दर्शनाला का जातो. देवाला पाहिलं की मला आनंद होतो. बस मला आनंद होतो ना त्याला पाहून आनंद. त्याची पूजा केली मला आनंद होतो. त्याला हार घातला मला आनंद होतो. त्याला जेवू घातलं मला आनंद होतो. हे सगळं मी माझ्या आनंदासाठी करतोय. मला काहीच कमवायचं नाही, मला काहीच मिळवायचं नाही. स्वांत सुखाय, मी माझ्या आनंदासाठी करतो. सुखाचा नाश असतो, भौतिक सुखाचा नाश असतो. हे ऐकलंय आपण पहिल्या दुसऱ्या दिवशी. भौतिक सुखाचा नाश असतो. कितीदाही आपल्याला तब्येत आपली बरी करा देवाच्या कृपेनं, पण पुन्हा पुन्हा बिघडतच राहणार आहे. परमार्थ करत राहा, आरोग्य चांगलं करत राहा. डोकं दुखलं की देवा, आता तो येतो दाबायला डोकं. डोकं दुखलं की ते, दाढ दुखली की तेच, काही झालं की देवा. पुण्य जातं पण डोकं बरं होतं. पण कधी बरं होईल, कायमचं बरं होईल का. नाही नाही, काहीतरी चालणारच आहे शरीराचं. म्हणून आलेलं सुखाचा नाश आहे. भौतिक सुखाचा नाश असतो, पण आनंद त्याला म्हणतात ज्याचा नाश नसतो. कसा मिळतो आनंद हा. आनंद 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 अद्वय
नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांची जे का निज ध्येय योगियांची आनंद अद्वय नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय कशासाठी नाम गायचं? आनंद आनंदासाठी. कुणाच्या आनंदासाठी? आपल्या. आनंद देहाला नसतो मिळत, आनंद आत्मस्वरूपाला मिळत असतो. लक्षात घ्या. सुख देहाला मिळतं. लक्षात घ्या फरक काय आहे. सुख देहाला मिळतं आणि आनंद आत्मस्वरूपाला प्राप्त होत असतो. आपल्याला देवाला प्रसन्न करायचं आहे ना, तोच देव आत्मरूपाने आपल्या हृदयस्थ आहे, एकाच्या नाही सगळ्यांच्या. मग देवाला जर प्रसन्न करायचं आहे तर देवाची भक्ती आनंदासाठी करायची आहे. जो आनंद आपल्याला झाला याचा अर्थ आत्मस्वरूपाला झाला. आत्मस्वरूप म्हणजे देव आहे आणि देव म्हणजे भक्त आहे. आनंद कुणाला झाला? आनंद अद्वय. अद्वय म्हणजे काय? दोन नाही, एकच. आता व्यवहारामध्ये आपण आनंद शब्द वापरतो. आता आपण चोरच आहे, तिकडचं तिकडं, तिकडचं इकडं, याचं त्याला, त्याचं तिकडे. काही झालं की आज मस्त जेवण झालं, मला खूप आनंद झाला. जेवण्याचा आनंद होत असतो का? सुख म्हण ना, पण तेवढं शब्दाचं हे नसतं. आनंद अद्वय नित्य नित्य निरामय. निरामय म्हणजे त्याच्यामध्ये दुःखाचा लेश सुद्धा नाही. निरामय शुद्ध आहे, पवित्र आहे. बस. नित्य निरामय. आणि असा आनंद मिळवणे हे भक्ताचं ध्येय आहे. जे का निज ध्येय योगियाचे. जे का निज ध्येय योगियांचे म्हणजे भक्ताचं ध्येय काय आहे? भक्ती करतोय ना आपण, भक्त व्हायचं ना आपण. जग आपल्याला भक्त म्हणतं ना, आपण दुसऱ्याला सांगतो ना मी भक्त आहे. मग तू कशासाठी भक्ती करतो?
जे का निज ध्येय योगिया आनंद प्राप्ती हे परमार्थाचं लक्ष्य आहे, साध्य आहे. याच्याशिवाय परमार्थ आणि भक्ती दुसरी कशासाठीच करायची नसते. पुन्हा सकाम भक्त घाबरतात असं जर काही सांगितलं, ते म्हणतील पण आम्हाला याची गरज आहे ना, धनाची गरज आहे ना, नोकरीची गरज आहे ना, लग्नाची गरज आहे ना, संततीची गरज आहे ना, काही हरकत नाही. तुम्ही त्याच्यासाठी करा ज्याला करायचं, त्याने हरकत काहीच नाही. जेव्हा हे मागून 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 तुमचा संसार प्रपंच चांगलाच होईल, त्यावेळेला मग देवासाठी भक्ती करा. सुख नाश होणार आहे, आनंद नाश न होणार आहे, आणि हे भक्ताचं ध्येय आहे, आनंद प्राप्ती. आता कायच आनंदात वारीमध्ये एक 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 काय कोणी कोणी काय काय करतं, कोणी कोणी काय काय करतं, किती आनंद घेतात आहे वारीमध्ये. छान आहे. आनंद प्राप्त झाला वेदव्यासजी महाराजांना. कोणी दिला आनंद? हरिकथा नारदांनी सांगितली. आनंद प्रेरणा दिली वेदव्यासजी महाराजांना. नारदांनी वेदव्यासजी महाराज जो आनंद तुम्हाला श्रीमद भागवताने दिला, चतुश्लोकी भागवताने दिला, त्या चतुश्लोकी भागवताचा तुम्ही विस्तार करा. ही कथा सगळ्यांना ऐकायला मिळाली पाहिजे. याचा अर्थ आतापर्यंत एक वेद, 4 वेद, एका वेदाचे 4 वेद, उपनिषद, महाभारत, 17 पुराणं लिहिलेली आहेत. श्रीमद भागवत अजून लिहिलेलं नाही. आता नारदांनी सांगितलं, देवाच्या कथेचं, देवाच्या लीलांचं तुम्ही वर्णन करा. धर्मशार्था मुनिवर्यानुकीर्तिताः न तथा वासुदेवस्य महिमायनुवर्णितः. म्हणजे कोणीतरी सांगितलं पाहिजे. वेदव्यास सगळ्यांचे गुरु आहेत बरं का, पण नारदजी महाराज महाविष्णूचे अवतार आहे वेदव्यासजी महाराज, आणि ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहे नारदजी महाराज. आणि नारायणाला सांगतात तुम्ही भगवंताची कथा वर्णन करा, विस्तार करा. समाधी अवस्थेमध्ये 18,000 श्लोकांचं हे वाङ्मय, ज्याला महापुराण असं म्हणतात, 12 स्कंद 18,000 श्लोकांचं हे वाङ्मय समाधी अवस्थेमध्ये वेदव्यासजी महाराजांनी गणराजांच्या स्वकराने निर्माण केलं, ग्रथित केलं, लिहिलं. आणि या जगतामध्ये, या सृष्टीमध्ये आनंद प्राप्तीसाठीचा एक अतुलनीय अद्वितीय ग्रंथ, जो हरिकृपा, ज्ञान, भक्ती, वैराग्य आणि संपूर्ण प्रकारच्या दुरितांचा नाश करून हरिस्वरूप भक्ताला प्रदान करतो असा मंगल ग्रंथ श्रीमद भागवत महापुराण की जय. 12 स्कंद 18,000 श्लोकांचं हे वाङ्मय, ज्याला महापुराण, पुराण नाही, लघुपुराण नाही, उपपुराण नाही, महापुराण. 18 पुराणांची संख्या 18. 18 पुराणामध्ये 17 पुराण आहेत, आणि हे एकटं महापुराण आहे. महापुराण कशाला म्हणतात? समुद्र कशाला म्हणतात? जगातल्या, भारतातल्याच नाही, जगातल्या पूर्ण पृथ्वीवरच्या नद्या जिथं जाऊन एकत्र मिळतात किंवा येतात, थांबतात, त्याला समुद्र किंवा सागर असं म्हणतात.
तसं वैदिक हिंदू सनातन धर्माच्या वाङ्मयाची शिकवण, आध्यात्मिक शिकवण, पारमार्थिक शिकवण, भक्तीची शिकवण या सागरामध्ये आलेली आहे. जसं महाभारती जे नाही असं जे म्हटलं जातं ते नोहेची लोके तीही असं म्हणतात. पण महाभारताच्या नंतर श्रीमद भागवताची रचना वेदव्यासजी महाराजांनी केली. याला एका अर्थाने जर पाहिलं तर मनुष्य जेवढा वयस्क होत जातो म्हातारा, तेवढे अनुभवाने तो परिपक्व होत गेलेला असतो. म्हणून वयाने मोठं माणूस आणि लहान लेकरू जर असलं, घरातले वयोवृद्ध जर असले तर ते म्हणतात तुम्हाला एवढंही नाही कळत का, एवढे मोठे झालेत ना, असं म्हणतात ना. याचा अर्थ मोठं झाला जो त्याला बरंच काही कळतं, ही गोष्ट खरी आहे. वेदव्यासजी महाराज वयानेही मोठे झाले आणि अनुभवानंही मोठे झाले. आणि सगळ्यात शेवटचा निर्वाणीचा सल्ला असतो. म्हणून वेदव्यासजी महाराजांनी कलियुगाकडे दृष्टिक्षेप टाकला की भविष्यात द्वापारयुग संपून कलियुग सुरू होणार आहे आणि माणसं तहाशी होतील. यांचे शरीर पाहावं, यांची बुद्धी पाहावी, यांची मानसिक अवस्था पाहावी, हे सगळं. मग यांच्यासाठी सहज सोपं आणि तात्विक वाङ्मय निर्माण झालं पाहिजे. म्हणून वेदव्यासजी महाराजांनी श्रीमद भागवताची रचना केली. आता कशी सांगायची कथा, कुणी सांगायची कथा सगळ्यांना? मृत्यूलोक एवढा मोठा आहे, अनेक देश आहेत, अनेक राज्य आहेत, अनेक जिल्हे आहेत, अनेक तालुके आहेत, अनेक शहरं आहेत, अनेक गावं आहेत, अनेक वस्त्या आहेत, अनेक कॉलन्या आहेत. वेदव्यासजी महाराज विचार करायला लागले, कुठं कुठं जाऊन आणि पुन्हा कोणाला भागवत सांगू आता मी. मग मला पुत्र असता तर बरं झालं असतं. म्हणजे त्यांनी ही माझी भागवताची परंपरा पुढं चालवली असती. प्रसार आणि प्रचार याला माध्यम असणं आवश्यक असतं. पण प्रसार आणि प्रचाराची माध्यम काल परवा पाहिलं आपण, ही कृत्रिम नसली पाहिजे, तो चेतनात्मा असला पाहिजे, चेतन असला पाहिजे. टीव्ही सजीव आहे का निर्जीव आहे? टीव्ही सजीव आहे का निर्जीव आहे? मोबाईल सजीव आहे का निर्जीव आहे? नाही, चालतो, ही बरोबर आहे, पण चालत नाही तो. जीव नसताना चालतो, कृत्रिमता आहे. आता मीच बोलतोय, मी निर्जीव आहे का? आणि तुम्ही ऐकताय, तुम्ही निर्जीव आहे का? इथं दोघंही सजीव आहे. तुमच्यात चैतन्य आहे, माझ्यात चैतन्य आहे. माझ्यातल्या चैतन्याचा संवाद मी जे बोलतोय ते तुमच्या शरीरामध्ये असलेल्या चैतन्याशी बोलतोय. मला तुमच्याशी नाही काही बोलायचं. मी कथा तुमच्या शरीरातल्या आत्मतत्वाला, रामाला सांगतोय आणि शिकवतोय ते माणसाला. आलं का लक्षात? हे प्रत्यक्ष असतं. चैतन्याचा चैतन्याशी संवाद असतो. दोन्हीकडे चैतन्य आहे ना. त्या टीव्ही समोर एक जड आणि एक चेतन, आपण सजीव आणि ते निर्जीव. लाईट गेले की कळतं मग हे निर्जीव राव. कुठे गेले ते महाराज आणि कुठे गेले ते सगळे टाळकरी बाईनाचार्य, सगळे गायब. आणि त्याच टीव्हीवरती थोड्या वेळानं सिनेमा दिसतो.
एका एक दिस कथा. म्हणून ज्ञानोबाराईंना जे सांगायचंय ते प्रवचनकार सांगतात, तुकोबाराईंना सांगायचंय ते कीर्तनकार कीर्तनाच्या माध्यमातून सांगतात. निरोप त्यांचा आहे. म्हणून कथेचा वक्ता असला पाहिजे, कथेला वर्णन करणारा पाहिजे. म्हणजे तुम्हीच करा ना, मी किती दिवस राहील. वेदव्यासजी महाराज विचार करतात, मी किती दिवस राहील. इथं कायमचं तर कोणाला राहता येत नाही, इच्छा किती असो. मला पुत्र असता तर बरं झालं असतं असा विचार करतात. पण कसा होईल पुत्र. म्हणले का होणार नाही. म्हणले मी लग्नच केलेलं नाही म्हणून होणार नाही. बरं लग्न केलं असतं तरी मी एवढा वयोवृद्ध झालेलो आहे, आता कसं मला बाळ होईल. पण पुन्हा वेदव्यासजी महाराजांनी विचार केला, कथा कुणाची आहे. हरीची आहे. कथा कुणाची मला सांगायची आहे. हरीची कथा सांगायची आहे. मला कोण नाही, पुत्र नाही. म्हणजे गरज जास्त कोणाला आहे. हरीलाही गरज आहे ना, मग देईल ना एखादी संतती. तो लक्षात आलं वेदव्यासजी महाराजांच्या, मला पुत्राच्या मुखाने कथा ऐकण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं पाहिजे. याच्यासाठी चटकन मला लेकरू झालं पाहिजे. आणि चटकन जर पाहिजे असेल, भोले बाबा. हो हो, वेदव्यासजी महाराजांनी भगवान शंकरांची आराधना सुरू. कैलास राण शिवचंद्र मोळ. कैलास राण शिवचंद्र मोळ. कैलास रान शिवचंद्र मोळ. कैलास रान शिवचंद्र मोळ. कैलास राण शिवचंद्र मोळ. कैलास राण शिवचंद्र मोळ. कैलास रान शिवचंद्र मोळ. कैलास रान शिवचंद्र मोळ. फणींद्र माथा भ्रुकुटी झळाळी. फणींद्र माथा भ्रुकुटी झळाळी. कैलास राण शिवचंद्र मोळ. कैलास राण शिवचंद्र मोळ. फणींद्रमाथा भ्रुकुटी झळाळी. फणींद्रमाथा भ्रुकुटी झळाळी. कैलास रान शिवचंद्र मोळ. कैलास रान शिवचंद्र मोळ. कैलास रान शिवचंद्र मोळ. कारुण्य सिंधू भवदुःखहारी. कारुण्य सिंधू भवदुःखहारी. जवीन शंभो आम्हा कोण तारी. नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर भोले. नमः शिवाय. सगळ्यांनी गायन करा. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर भोले. नमः शिवाय.
हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर नमः शिवाय हर हर शंकर हर हर शंकर शंकरा 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 भगवान शंकरांचा धावा केला. भगवान शिव प्रकट झाले. व्यासा, कशासाठी मला प्रसन्न केलंस? कशासाठी मला सगुण साकार केलंस? सांग. देवा, मला एक पुत्र दान करा. म्हणली एकच. ते म्हणले हो, छोटा परिवार सुखी परिवार, महागाई वाढत चालली. एक 2, 4, 10, 20 लेकरं देण्यापेक्षा एकच द्या. पण कसा द्या? पाहिलं की कळलं पाहिजे हे माणसाचं आहे. कमीत कमी लेकराला पाहिलं की कळलं पाहिजे की हे माणसाचं लेकरू आहे, राक्षसाचं नाही. पाहिलं की कळलं पाहिजे हे भक्ताचं बाळ आहे. पाहिलं की कळलं पाहिजे हे संताचं लेकरू आहे, बाळ आहे. असं द्या. एक लेकरू द्या, एक बाळ द्या, एक संतती द्या, मला संतती द्या, असंच म्हणायचं आहे ना वेदव्यासजी महाराजांना. आणि आता आपण पाहिलं आपण 5-10 मिनिटं अगोदर भक्ती कशी करावी, निष्काम. भक्ती निष्कामच केली पाहिजे. पण देवासाठी जर मागायचं असलं तर अजिबात हायगाई करू नका. अजिबात हायगाई करायची नाही. देशासाठी म्हणजे राष्ट्रासाठी असो, देशासाठी असो, धर्मासाठी असो, देवासाठी असो, साधू संतांसाठी असो, मागायला हायगाई नाही करायची. पण स्वतःसाठी जर मागायची वेळ आली ना, सुई दोरा असला तर अगदी आवळण बंद करायचं. बरं, आपण मुखाने जरी नाही सांगितलं देवाला, आपण नाही, मी काही सांगत नाही, मी काही सांगत नाही, सांगत काही नाही, ही गोष्ट खरी आहे. पण मनात आहे ना, ते मनातला सुद्धा ओळखतो येतो. भोळा म्हणजे काय त्याला कळत नाही असा भोळा आहे का तो? तो सगळ्यात शहाणा आहे तो. भोळा म्हणजे काही कळत नाही असा भोळा नाही तो. मनातलं सुद्धा कळतं. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, न सांगता कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. मनात जरी आलं तरी त्याला कळतं, बोलायची काही गरज नाही. म्हणून मनात सुद्धा येऊ देऊ नये. वेदव्यासजी महाराजांनी संतती मागितली. कशासाठी? व्यासा, कशासाठी तुला पुत्र पाहिजे? म्हणजे तुमची कथा लिहिली मी, श्रीमद भागवत महापुराण मी लिहिलंय, पण वर्णन करून सांगायला आता माझ्याकडे वेळ नाही.
मला निरोप आलेला आहे. म्हणले मग मला जर तुम्ही पुत्र दिला तर त्या पुत्राला मी श्रीमद भागवत कथा हे महापुराण सांगेल आणि तो सगळ्यांना कथा सांगेल. सगळ्या जीवांचा उद्धार होईल. मला माझ्यासाठी थोडीच लागतं. भगवान भोले बाबा विचार करतात आहे कथा तर वर्णन करून सांगण्यासाठी लागतोय पुत्र. वेदव्यासजी महाराज म्हणले काय, असा पुत्र जर मागितला नसता तर मी दिलाही असता. पण पुत्र असा मागितला जो मला देता येणं सहज शक्य नाही. तुला इकडचा तिकडचा देऊ का? एक नाही 2-4 देतो बस. ते म्हणले नकोच ना, नकोच. मला वैशिष्ट्याने पूर्ण अशा प्रकारचा पुत्र पाहिजे. म्हणले कसा पुत्र पाहिजे तुला, मला सांग. वेदव्यासजी महाराज म्हणतात शंकरा, ऐसा पुत्र दे का देवा, ऐसा पुत्र दे का देवा, ऐसा पुत्र देगा 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 देवा. जग म्हणे जाला बाबा, जग म्हणे जाला बाबा, जग म्हणे जाला बाबा, कन्या तरी ऐसी दे, कन्या तरी ऐसी दे. ऐसा पुत्र देगा देवा, ऐसा पुत्र देगा देवा. ऐसा ऐसा म्हणजे कैसा, असा पुत्र द्या. याचा अर्थ कसा पुत्र द्या. जग म्हणी जाला बाबा, संत स्वभावाचा असला पाहिजे, साधू स्वभावाचा असला पाहिजे, धर्माबद्दल आस्था आणि निष्ठावान असला पाहिजे, देवाबद्दल पूर्ण श्रद्धायुक्त अंतःकरण त्याचं असलं पाहिजे आणि सर्व जीवांबद्दल त्याच्या हृदयामध्ये कारुण्य असलं पाहिजे. सगळ्यांचा उद्धार व्हावा, सर्व सुखी व्हावे किंवा आनंद प्राप्त व्हावा अशी त्याची भावना, अशी त्याची इच्छा असली पाहिजे. भगवान शिव विचार करतात हे शंकरा, आपलं व्यासा असा पुत्र मागितला बाबा, दुसरा मागितला असता तर दिला असता. सात्विक संतती तुला देण्यासाठी काही अडचण नाही, राजसी संतती तुला देण्यासाठी काही अडचण नाही, तामसी संतती देण्यासाठी काही अडचण नाही. पण असा पुत्र मागतोस तू जो मी भगवान शिव असो नाही. वेदव्यासजी महाराज म्हणतात शंकरा नका देऊ. कन्या जरी मला दिली तरी चालेल, पण ती कशी असली पाहिजे. जैसी मीरा मुक्ताबाई,
जैसी मीरा मुक्ताबाई, जैसी मीरा मुक्ताबाई, कन्या करी ऐसी रे, कन्या करी ऐसी रे, कन्या करी ऐसी रे. अशी कन्या असा पुत्र. लेकरं होण्यासाठीच प्रयत्न करू नये, चांगली होण्यासाठी पण काही केलं पाहिजे. आणि लेकरं संतती त्यावेळेला चांगली होतात ज्या वेळेला मायबाप नाम संकीर्तन करणारे असतात, देवाची भक्ती करणारे असतात. काही वेळेला अपवाद म्हणून सगळं होतं. पुढं येईल आपल्याला उद्या परवा हिरण्यकश्यपू असुर, पण असुराच्या घरी कोण जन्माला आले? भक्त प्रल्हाद. असं होऊ शकतं, पण अपवाद म्हणून होऊ शकतं. सगळ्या असुरांना भक्त लेकरं होत नाहीत. अहो हिरण्यकश्यपूला सुद्धा जे 3 लेकरं झाले त्यातले का 4 झाले का? किती झाले? 4 झाले. एक विसरलो होतो मी. ते हिरण्यकश्यप रागावला असता माझा. 4 लेकरं झाले, 3 असुर झाले, एकच भक्त झालं. काळजी घेतली पाहिजे. आपलं बाळ चांगलं व्हावं म्हणून आपण पहिल्या दिवसापासून म्हणू का महिन्यापासून म्हणू, लोखंडाच्या गोळ्या खाय, पितळेच्या गोळ्या खाय, कॅल्शियमच्या गोळ्या खाय देतं ना. चांगलं आहे, मला कशाचाच आणि कोणाचाच विरोध नाही. पण अजून काहीतरी करायचं आहे आपल्याला, त्याच्याकडे फक्त कथेचं लक्ष केंद्रित करायचं आहे. नुसतं आरोग्य, नुसतं शरीर म्हणजे काय? रेड्यासारखा असला तरी मरण नाही एखाद दिवशी. काय करायचं शरीराचं? जेमतेम बरं आहे ना, चालू आहे ना काम, बस. जन्माला आल्याबरोबर डोसवर डोस. आता तर आपणही घेतले. औषधाने आरोग्य चांगलं होऊ शकतं. लक्षात घ्या, औषधाने आरोग्य चांगलं होतं. मन, बुद्धी हे चांगलं नाही होऊ शकत. त्याच्यासाठी ही साधना आहे. म्हणून आई असो, वडील असो, परमार्थ केला पाहिजे, भक्ती केली पाहिजे, जे आवडतं ते नाम गायला पाहिजे. रामकृष्ण हरीची कॅप्सूल घ्यायला पाहिजे. 3 in 1 आहे ती. रामही आहे, कृष्णही आहे, हरी आहे, सगळं आहे त्याच्यात. असा पुत्र देणं, असा पुत्र होणं सोपी गोष्ट नाही. खूप पुण्य लागतं महाराज. एकनाथ महाराजांसारखे सुपुत्र, आई वडील, ज्ञानोबारायांसारखे सुपुत्र, निवृत्तीदादांसारखे सुपुत्र, सोपान देवांसारखे सुपुत्र, मुक्ताई सारखी चितकला मायबाप. आपण संसार कामधंदा करण्यात आपलं आयुष्य खर्च करतो ना, तर ते त्यांचे मायबाप जप चालतो त्यांचा, हरिचिंतन करतात ते. आता आपल्या गाड्या स्टेशनाच्या पुढे गेल्या, झाले, जसे झाले तसे. ज्यांना नाही झाले नाही झाले. ज्यांना व्हायचे बाकी आहेत त्यांनी काळजी घ्या. सात्विकाची खूप आवश्यकता राष्ट्राला आहे, धर्माला आहे, समाजाला आहे. समाजामधली चांगली माणसं कमी होत चाललेली आहेत, फार थोडे राहिले. आता सात्विकांनीच याची काळजी घ्यायची. सात्विकांचा वंश
पुढं चांगला विस्तार पावला पाहिजे. ठीक. वेदव्यासजी महाराज भगवान शंकर हतबलता वर्णन करतात, असा पुत्र नाही देऊ शकत. नाही झालं तर चालतं, परंतु झालं तर चांगलं झालं पाहिजे. ज्या माईबापाला चांगली लेकरं नाही झाली महाराज, राष्ट्राचं सोडाच, धर्माचं सोडा, समाजसेवेचं सोडा, त्यांच्याही सेवेचं सोडा, जन्मल्यापासून जो ताप सुरू केला तो जाईपर्यंत सुद्धा ताप कमी नाही झाला. ताप म्हणजे वैताग, इतका छळ त्या ठिकाणावरती त्या संततीने. त्याच्याबद्दल काही ऐकायला आलं तरी वाईटच, बोलायला आलं तरी वाईटच, सगळंच. वेदव्यासजी महाराज म्हणतात, शंकरा मी तुम्हाला धर्मसंकट निर्माण करत नाही, नाही देऊ शकत ना असा पुत्र तुम्ही नका देऊ, पण तुम्ही तर माझे पुत्र होऊ शकता ना, याला काही अडचण आहे. म्हणून देव हुशार असतो आहे, पण भक्तांनी काही कमी हुशार राहून चालत नाही. भक्तही कधी कधी देवाला वाटलं पाहिजे हा तर माझ्यापेक्षाही पुढे चालला. भगवान शिव म्हणतात, काही हरकत नाही व्यासा, तुझा संकल्प सत्य संकल्प आहे, मी पुत्र होण्यासाठी तयार आहे. सत्य संकल्प कुणाचाही असो, देव साथ करणारे असतात महाराज. सत्य संकल्प कुणाचाही असो, त्याला धर्म साथ देणारा असतो, त्याला देव साथ देणारा असतो, त्याला साधू संत सद्गुरू साथ करणारे असतात. सत्य संकल्प ज्याचा आहे त्याने काळजी करायची अजिबात आवश्यकता नाही. संकल्प राष्ट्रहिताचा असला पाहिजे, समाजसेवेचा असला पाहिजे, सत्य संकल्प धर्माधिष्ठित असला पाहिजे. आनंद झाला वेदव्यासजी महाराजांना. यथावकाश अरणी आई साहेबांच्या उदरी भगवान शंकरांनी जो अवतार घेतला, त्या अवतारालाच शुकदेव भगवान की जय. एका परमहंसाचं पहिलं पाऊल या धरतीवरती. आता राजे आलेले आहेत. या आध्यात्मिक विश्वामध्ये एक महान क्रांती करण्यासाठी ज्यांचं पाऊल धरतीवरती पडलंय. आता जे शास्त्र ते गायन करतील त्याला शुकशास्त्र असं बोललं जातं, सांगितलं जातं, आणि त्या शुकशास्त्रालाच श्रीमद भागवत कथा म्हणतात. हे शुकशास्त्र आहे. आतापर्यंत एखादा दुसरा वैकुंठाला जायचा, अष्टांग योग मार्गाने एखादा दुसरा जायचा वैकुंठाला, अध्यात्म ज्ञानाने एखादा दुसरा अधिकारी वैकुंठाला जायचा. एवढं मोठं वैकुंठ, राहणारे हरी, त्यांची महालक्ष्मी, आणि हे 2-3 गेलेले वरती शुकशुकाट. आता शुकदेव आलेले आहेत. आता नरकाकडे जाणारी वाट बंद करून टाकतील. नरकातली जी व्यवस्थापक आहे ना तिथले, त्यांना तिथं कोणीच भेटणार नाही. ते कुलपा लावून टाकतील नरकाला. असा विडा आहे भागवताचा. कोट्यावधीच्या संख्येनं नरकाला जाणारे होते माणसं, जीव. वैकुंठाला जाणारा एखादा दुसरा होता. आता शुकदेवजी महाराजांसारख्या परमहंसाचं पाऊल या धरतीवरती पडलंय, आणि शुकदेवजी महाराजांचा संकल्प आहे, मी नरकाचे दरवाजे, नरकामध्ये कुणाला जाऊ देणार नाही, एकही जाणार नाही नरकाला, आणि वैकुंठामध्ये मी जागा रिकामी ठेवणार नाही.
म्हणजे साऱ्यांना वैकुंठाची वाट सोपी आणि सुलभ करून देईल. फक्त एक केलं पाहिजे जीवानी, या कथेची शरणागती केली पाहिजे. ही कथा गायन किंवा ही कथा श्रवण केली पाहिजे. मोक्ष मोक्ष काय, हात जोडून चार मुक्ती त्याच्या समोर उभ्या राहतील. शुकदेवजी महाराजांचं प्रागट्य झालं. वेदव्यासजी महाराजांना आनंद झाला. शुकदेवजी महाराज वनाच्या दिशेने निघून गेले. मस्त मुझे मेरी मस्ती, आनंद. खायची चिंतान, प्यायची चिंतान, घ्यायची चिंतान, साधवानी चिंता, भक्तानी चिंता, देवानी चिंता, समीकरण जमत नाही. असा भक्त कसा मस्त असला पाहिजे. चिंता करावी ना, पण विश्वाची करावी, आपली नाही करायची. मस्त फिरतात आहे शुकदेवजी महाराज. आता अरण्यामध्ये फिरणाऱ्या शुकदेवजी महाराजांना परीक्षितींची भेट कशी होते हा कथा भाग आपण पाहू. 1 तासाच्या, मी 1 तासाच्या म्हणतो, पण 2 वाजता सुरुवात करू आपण, कारण काल असंच वाजले होते ना, म्हणून कुणाला वाटेल 1 तास म्हणजे 1:30ला बंद झाले की 2:30ला सुरू होईल का. नाही, तसं नाही होणार. 2ला पुन्हा सुरू करू. या ठिकाणावरती देऊ पहिल्या सत्राला पूर्ण विराम. राधे राधे गोविंद गोविंद राधे. जय राधे राधे गोविंद गोविंद राधे. जय राधे राधे गोविंद गोविंद राधे. जय राधे राधे गोविंद गोविंद राधे. गोविंद राधे गोपाल राधे. गोविंद राधे गोपाल राधे. गोविंद राधे गोपाल राधे. गोविंद राधे गोपाल राधे. जय राधे राधे गोविंद गोविंद राधे. जय राधे राधे गोविंद गोविंद राधे. गोविंद राधे गोपाल 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 राधे. गोपाल कृष्ण भगवान की जय.